बाळासाहेब सर्वदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष असल्याचं सांगितलं जातंय आणि राजकीय वादामधून बाळासाहेब सर्वदे यांना आज संपवण्यात आलेलं आहे। नेमका वाद काय होता तर सोलापूर महापालिकेची सुद्धा निवडणूक लागलेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज सोलापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडे झाले होते आणि या राड्यामध्ये खरं तर या सगळ्या गोंधळामध्ये मध्यस्थी करायला सर्वदे गेले होते आणि त्यामधून त्यांची हत्या झालेली आहे। नेमकं झालं असं की प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या शालन शिंदे या अधिकृत उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवार होत्या रेखा सर्वदे। रेखा सर्वदे या अर्ज माघारी घ्यायला तयार नव्हत्या, मात्र अखेर आज दिनांक अर्ज माघारीची मुदत संपण्याच्या आधी त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला आणि खरं तर सर्वदे आणि शिंदे या 2 गटांमध्ये मोठे वाद होते। विशेषतः या वादामध्ये भाजपचे नेते असलेले शंकर शिंदे यांचं ऑफिस सुद्धा आज फोडण्यात आलं आणि त्यावरनं सुद्धा एक तणाव होता। शंकर शिंदे यांचं ऑफिस तोडल्यानंतर तिथे असलेल्या मध्यस्थीसाठी खरं तर बाळासाहेब सर्वदे जे आहेत ते तिथे गेले होते। खरं तर सर्वदे यांनी सुद्धा उमेदवारीचा अर्ज भरलेला होता, मात्र काही कारणांनी त्यांनी सुद्धा माघार घेतलेली होती। या सगळ्या प्रकरणामध्ये बाळासाहेब पांडुरंग सर्वदे, त्यांचा पुतण्या आदित्य दादासाहेब सर्वदे व त्यांचा सख्खा भाऊ बाजीराव पांडुरंग सर्वदे हे तिघही जण शिंदेंच्या एरियामध्ये गेले होते, त्या लोकांना भेटायला गेले होते आणि असं म्हटलं गेलं की समाजामध्ये वाद नको वगैरे अशी त्यांची भाषा होती। मात्र तिथे जी काही चर्चा आहे त्या चर्चेमधून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आणि अक्षरशः पुन्हा एकदा मारामारी झाली। या मारामारीमध्ये या मारहाणीमध्ये सर्वदे यांना गंभीर मारहाण झाली, मात्र उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यांचा भाऊ आणि पुतण्या सुद्धा या प्रकरणामध्ये जखमी आहेत। परत प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख हा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि म्हणूनच खरं तर आरोप जे आहेत ते विजयकुमार देशमुख यांच्यावरती केले जात आहेत। हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव असल्याचा आरोप झाला। मुख्य म्हणजे आपल्या समाजामध्ये वाद नको ते सोडवण्यासाठी सर्वदे गेले होते, पण पुन्हा एकदा वाद झाले आणि त्यामध्ये त्यांची हत्या झालेली आहे। त्यांच्या भावावरती पुतण्यावरती आता उपचार सुरू आहेत।